तर आपले रिपब्लिकन सेना ही संघटना सन्माननीय आनंदराज बाबासाहेब आंबेडकरांची नागपूरची त्यांनी रिपब्लिकन सेना पक्ष त्याचा पक्ष आहे. त्या पक्षामध्ये काम करणारे प्रकाश भाऊ ठाकरे जे पूर्वी माझ्यासोबत होते, नंतर ते सेनेमध्ये गेले होते आणि ते आता सध्या मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आहेत. त्यांनी मला पत्र पाठवले आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की रिपब्लिकन पक्ष जो आहे रिपब्लिकन चळवळीच्या संघर्षाला आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आपल्या कार्याचा नेहमीच नावाने ते पत्र आहे आणि रिपब्लिकन सेना जी आहे आपली सेना आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांचा जो रिपब्लिकन पक्ष आहे हा पक्ष मजबूत करण्याची जबाबदारी मी माझ्या अनुभवात दिली आणि भारताच्या 28 राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या 8 केंद्रशासित प्रदेशामध्ये आणि मी सगळ्या छोट्या मोठ्या घटना केलेल्या रिपब्लिकन पक्षात ऐक्य होत असेल तर बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ऐक्य होत आणि तसं लवकर होत नसेल तर आपला जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्या पक्षामध्ये छोट्या मोठ्या गटांनी कार्यकर्त्यांचा काम आणि महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन करावा अशा पद्धतीचं आव्हान आपण केल्यानंतर आपले मिलिंद पूर्वे जे आदरणीय सरांच्या ग्रुपमध्ये होते 2-3 वर्षापूर्वी त्यांनी आपला मुद्दा केला होता ते सुद्धा आपल्या झालेले आणि प्राध्यापक जीवन जाधव जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि ते सुद्धा अनेक कार्यकर्त्यांसह आपल्या ग्रुपमध्ये आलेले. प्रकाश गुंडाळे हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे हे मुंबईतले कार्यकर्ते आहेत. झोपडपट्टीतले लोक असतील, कामगार असतील आणि अनेक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचे त्यांचा संवाद आहे, काम आहे आणि त्यांनी अशा पद्धतीनं निर्णय केला की आपल्या पक्षामध्ये त्याप्रमाणे प्रकाश गुंडाळे त्यांनी आपल्या असंख्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केलेला आहे. गुंडाळे माझ्या बाजूला पोहोचलेले आहेत आणि ते त्यांच्यासोबत अनेक मुंबई शहरामधले युवा कार्यकर्ते, समितीचे कार्यकर्ते, मानवाधिकार कार्यकर्ते आणि महिला आघाडीचे अनेक महिला त्यांच्यासोबत या पक्षामध्ये त्याचा मला स्वतःला आनंद आहे की मुंबई शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाला मजबूत करण्याची आणि मुंबईमध्ये रिपब्लिकन पक्षाचा म्हणजे आपला गट जो आहे हा पूर्वी कुमारा नगर सोडून आणणारा दुसऱ्या कुठल्याही ग्रुपला या ठिकाणी त्याच्या जागा निवडून आणता येईल आणि बाळासाहेब आंबेडकरांचा चंद्रकांत आंदोले एक वेळ त्यांच्या ग्रुपवर होते ते त्यांच्या वतीने निवडून आले होते. नंतर मुंबईमध्ये नगर सेवक झाले, कुमारा नगर सेवक आपल्या एकदा 4 नगर सेवक रिपब्लिकन ऐक्याच्या वेळेला आम्ही गेले होतो. त्यावेळेला बाळासाहेब आंबेडकर, रोहित साहेब पवाडे सर आणि दोघे जण आम्ही होतो. त्यावेळेला आम्ही निवडणूक लढलो. त्यावेळेला 4 लोक निवडून आले होते ते माझ्या मुंबई शहरामध्ये आपल्या ग्रुपची ताकद
झोपड्यांमध्ये किती आहे. त्यांच्या मुवमेंटच्या काळामध्ये वस्तीमध्ये आपल्या होत्या आताही आहे. झोपडपट्टीच्या प्रश्नांसाठी आम्ही लढे दिलेले आहे आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसांसाठी आम्ही अशी मागणी केलेली होती की झोपड्या तुमच्या अनधिकृत असतात, आपल्या झोपड्या अनधिकृत आहेत. निवडणुकीच्या वेळेला मात्र आम्ही सगळे अधिकृत असतो, मतदार मात्र आम्ही अधिकृत असतो, झोपड्या आमच्या अनधिकृत असतात. त्यामुळं रोटी कपडा आणि मकान देण्याची जबाबदारी सरकार तुम्ही आम्हाला गरज केलं नाही, म्हणून आम्ही मोकळ्या जागेमध्ये आमच्या झोपड्या दिलेल्या आणि झोपड्या तोडल्या जरी आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊ शकत नाही, बांगलादेश नाही जाऊ शकत. जे मुंबई शहरामध्ये आलेले जे लोक आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातले जे लोक अनेक जिल्ह्यातले, कोकणातले, पश्चिम महाराष्ट्रातले, मराठवाड्यातील मुसलमान लोक आहेत, उत्तर महाराष्ट्रातले आहेत, विदर्भातले लोक आहेत आणि सर्व देशातले लोक या ठिकाणी आलेले आहेत. मुंबई शहर हे आर्थिक राजधानी आहे. मुंबईत आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा कुठल्या जातीचा असतो त्याचा सन्मान मुंबईने केलेला आणि मुंबईच्या आर्थिक राजधानीच्या या मुंबईला आर्थिक राजधानीचा दर्जा तो मिळाला. त्याच्यामध्ये सगळ्यांचा वाटा आहे. मराठी माणसांचा वाटा तिच्या लोकांचा जन्म वाढला. मुंबईत आलेल्या प्रत्येक माणसाला बोल मुंबईत आलेला माणूस बोलत जात नाही आणि आर्थिक राजधानी असल्यामुळं सगळे लोक ते मुंबईत आलेल्या माणसाला आपलं बोल देण्याची मुंबईने मराठी माणसांनी त्यांचा आदर केला. काही लोकांचा मराठी माणसांनी इतर भाषिकांना सुद्धा त्यामुळे ठीक आहे. मुंबई शहराला मुंबई बिल्डिंग बांधायची असेल तर मजूर आणायचे कुठून, म्युन्सिपाल्टीमध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर आणायचे कुठून, घरामध्ये काम करणाऱ्या महिला किंवा पुरुष आणायचे कुठून. त्यामुळे या सगळ्या लोकांची मुंबईच्या डेव्हलपमेंटवर आणि म्हणून त्यांच्या एसआरए स्कीम सध्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि आज जर तुम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचलं की मुश्किलाल नगर जे आहे गोरेगावच्या पश्चिमेला असलेला मुश्किलाल नगर जे आहे त्या ठिकाणी मोठी आहे. आता आहे त्यांनी मागे वाढवलेलं आहे. तर त्या ठिकाणच्या लोकांना 1600 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया देण्याचा निर्णय महाराष्ट्राने घेतलेला आहे. 1600 फुटाचं घर त्यांना कार्पेट एरियाचं मिळणार आहे. मुद्द्याला नगर अनेक झोपड्या ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये आमची मागणी अशी आहे की थोडं 300 फुटाच्या घराचं जे आहे सगळ्यात 400 450 फुटाचं ते असो तरी त्याचा विचार थोडा करावा आणि बिल्डरला मात्र त्याच्यामध्ये अडचण नाही. 300 फुटाचं घर म्हणतोय कार्पेट एरिया त्याच्यामध्ये जे घर आहे त्याच्यामध्ये 300 फूट जे आहे ते बिल्डरला विकायला साडेचारशे फूट घर जरी असं तर बिल्डरला तेवढं घर विकायला मिळणार आहे. बिल्डरला काय त्यामध्ये थोडा नाही आणि महाराष्ट्र सरकारला आपल्या सरकारला त्यामध्ये मोठी सुविधा एक झोपडी एक स्लम डेव्हलप करत असताना काही रक्कम त्याला राज्य सरकारला भरावी लागते. सरकारला काही त्यामध्ये अडचण नाही आहे. अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी आम्ही लढे दिलेले आहे आणि काही काळ प्रकाश इलेक्शन मध्ये मागच्या वेळेला तिकीट देता आलं नाही कारण हे आमचे मित्र लोक आम्हाला तिकीट देत नाही. आमच्याकडे तिकीट दिल्याशिवाय आम्हाला देता येत नाही. त्याला तिकीट मिळालं नाही तर त्याच्या ठीक आहे. असे तो अत्यंत चांगला कार्यकर्ता आहे.
शोधणारा कार्यकर्ता आहे आणि म्हणून त्याचं या ठिकाणी स्वागत केलं जातो की अत्यंत चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य आहे ते ऐक्य उद्या आनंदच आहे पण ऐक्य होत नसेल तर छोट्या मोठ्या गटांनी आमच्या विरोधात जाऊ कारण लवकरच या 2-3-4 वर्षाच्या अंतरामध्ये 2-3-4 वर्षामध्ये आपला रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता आहे आमच्या पक्षाला नागालँडमध्ये आपला पक्ष रेकग्नाइज आहे मणिपूरमध्ये रेकग्नाइज आहे गन्ना किसान हे सिम्बॉल आम्हाला मिळालेला आहे 2 राज्य आणि आता 5 राज्याच्या निवडणुकांसाठी सुद्धा इलेक्शन कमिशननी आम्हाला गन्ना किसानी सिम्बॉल दिलं होता तर आपल्याला लढायचं असेल तर आपण त्या आणि आम्ही आता या 5 राज्यामध्ये 18 ठिकाणी तामिळनाडूमध्ये 4 ठिकाणी आसाममध्ये उमेदवार आहे एक उमेदवार केरळामध्ये आहे वेस्ट बेंगॉलमध्ये मात्र बीजेपीला आम्ही पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि बाकी केरळमध्ये सुद्धा आमचा इंडियाला पाठिंबा आहे त्यामुळं ठीक आहे तर आता अजून 2 राज्यामध्ये अंदमान निकोबार मध्ये पक्ष आहे लक्षद्वीप मध्ये पक्ष आहे लक्षद्वीप मध्ये फक्त 70,000 मतदान आहे लक्षद्वीप मध्ये लोकसभेचे मतदान आहे 70,000 फक्त आहे आणि अंदमान निकोबारचं पॉप्युलेशन 3,80,000 आहे त्यामध्ये पावणे 2 लाख मत आहे आणि बाकीचे काय मतदारसंघ असे आहेत तिथं 30 लाख 35 लाख 39 लाख 20 लाख 25 लाख एवढे मतदार आहे म्हणजे पॉप्युलेशन ज्याच्या जवळजवळ 20 मतदारसंघ असलेलं पॉप्युलेशन 30 लाखाचे असते तर तो 39 लाखाचा जर मतदारसंघ असेल तर जवळजवळ 50-55 लाखाचं पॉप्युलेशन त्या ठिकाणी असतं पॉप्युलेशन मतदार एवढे आहे म्हणून ठीक आहे तर आता यासाठी आज ती बोललेली आहे आणि बाकीचे आमचे सगळे मात्र इकडे विधान परिषदेच्या निवडणुका आहेत अर्ज करण्यासाठी 30 एप्रिल शेवटची तारीख असणार कशा पद्धतीनं बघता आहे मी काल बारामतीला जाताना मुख्यमंत्र्यांच्या सोबतच गेलो होतो आणि मागे आम्हाला महापालिकेला एक जागा निवडून आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी बोलवून आपल्याला सांगितलं की एवढ्या तुम्हाला मिळते ना राज्यपाला नॉमिनी आहे त्याच्यामध्ये पण काल माझ्या मीटिंगमध्ये ते म्हणालेले आहेत की आम्ही जे आंदोलन दिलेलं आहे त्याप्रमाणे म्हणालेले आहे त्यामुळे आता असणार आहे एक एमएलसी वेळेला आपल्याला तिकडे आणि 1 किंवा 2 जे महानगरपालिकेत आपल्या 1 किंवा 2 जे अध्यक्ष पद आहे या अध्यक्ष पद आम्हाला द्यावी लागणार त्याप्रमाणे एमएलसीचा प्रश्न विचारलाय तर एवढ्याला ते आम्हाला अपेक्षा आहे की आजपासून मीडियाला आणि आम्ही एवढे नक्की देऊ मागणी केली का मागणी केलेली आहे का मागणी केलेली आहे ना मागणी केलेली कारण आम्हाला मागणीच करावी लागते मागणी करावी आपली म्हणजे त्यांच्याकडे आहे मागणी केल्याशिवाय पण एवढ्याला ते जनतेची अपेक्षा आहे एकनाथ शिंदेकडनं बच्चू कडू यांचं नाव कुठेतरी निश्चित होताना दिसत आहे मानला जातो एकनाथ शिंदेचा मात्र भाजपचे जे काही मित्र पक्ष आहेत त्यांना कुठेतरी सावध करता आहे असं सुद्धा वाटतं काय लोकांची झालेली आहे की तुम्हाला काय द्यायचं एवढ्या लोकांना आश्वासन दिलेले आहे की याला तिकीट नाही मिळालं की तुला हे माझ्याकडे जे लोक येतात त्यांना मी सांगत देणार आहे झालेला आहे पण आता वस्तू बघू याला एकनाथ
शिंदे आम्ही बोलतो बोलू आणि आमच्या महायुतीसोबत राहिलो पाहिजे कोणाला दिंडी आहे शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेला होता त्याच्यासारखा एक माणूस मंत्रिमंडळामध्ये असतात त्यामुळे एकनाथ शिंदेच्या बरोबर ते आले होते त्याच्यामध्ये आणि आमचं सरकार महायुतीचं बनवण्यामध्ये त्यांचा मोठा मध्यंतरी थोडं त्यांचं आंदोलन एकदम सुरू झालेलं होतं कर्ज माफीसाठी आणि महाराष्ट्र सरकारने कर्ज माफ केलेलं आहे एक टपाल $2 लाख होते ते माफ केलेलं आहे आणि राज्यात जो नाही 2,000 एवढा भरली नाहीये हळूहळू होणार आहे सध्या मराठी आणि हिंदी भाषा मराठी आणि हिंदीचा वाद सुरू झालेला आहे रिक्षा चालकांना मराठी आणि कंपल्सरी दिलेलं पास त्यामुळे कसं बघताय याच्याबद्दल माझं म्हणणं असं आहे की मराठी कंपल्सरी करायला नको नाहीये मराठी बोलायला आलं पाहिजे पण मुंबई ही काय तशी तामिळनाडू नाही मुंबई ही काय गुजरात नाही आता त्या तिकडच्या लँग्वेज मध्ये राहायचं असेल ती भाषा मुंबईचं प्रथमवादीच मुंबई आर्थिक राजधानी आहे आणि सर्व भारतातल्या प्रत्येक राज्यात आपल्याला मुलीची मागणी आहे त्या माणसाला एकदम मराठी माणसं काय दुर्गामध्ये बोलतात पण मराठी माणसानेच निर्माण करून त्यांना काढलेला आहे अशा पद्धतीचा निर्णय प्रताप नाईक साहेब आणि माझ्याकडे नागपूर खात्याचा मंत्री असताना माझ्याकडे आणि मी त्यावेळेला अनेक वर्ष परमिट आहे रिक्षाचं अनेक वर्ष नव्हतं त्यावेळेला मी ते बंद केलं होतं आणि हजारो लोकांना त्या त्यामुळे मराठी शिका आग्रह करण्यात हरकत नाहीये असं एखादं काढणं वगैरे या मताची मी नाही कारण हिंदी भाषा आपली राष्ट्रभाषा आहे आणि आज आमची खेड्यापाड्याची महिला मराठी बोलणारी जी आमची महिला आहे शिक्षित आहे ही सुद्धा हिंदीचा विषय नाही मराठीचा आग्रह हरकत नाही असा काही निर्णय घेऊन मुंबई किंवा मुंबई ही व्यापक आहे मुंबईचं देश आहे आणि मुंबईनं सगळ्यांना पण मराठी शिकलं पाहिजे या मताची मी सहमत आहे त्यांनी मराठी शिकावं आणि इथं राहणारे 80% लोक मराठी चांगलं बोलतात केरळची मुलं मी बघितली आंध्राची मुलं बघितली साऊथ इंडियन बघितली नॉर्थ इंडियन बघितली गुजराती मुलं बघितली मुली मराठी बोलतात चांगली बोलतात की नाव त्यांचं गुजराती असतं पण मराठी चांगलं बोलतात 80% मुली अत्यंत चांगलं मराठी बोलतात राजकारण करून मुंबईची इमेज थोडीशी ठीक आहे प्रतापराव नायकांच्या मताची मत आहे की तिथं राहणाऱ्या व्यक्ती मराठी शिकायला पाहिजे या लागत नाहीये पण लगेच करू नये त्यांना शिकायला द्यायला पाहिजे आणि ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यासाठी क्लासेस घेण्याचंही काहीतरी एखादा चालकांना मराठी शिकवण्यासाठी मतदारसंघ भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे सर्व आदरणीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आणि
व्यासपीठावरती सर्व माझे वरिष्ठ मार्गदर्शक, उपस्थित बंधू भगिनींनो, पत्रकार बंधूंनो, तुम्हाला माझ्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी प्रकाश तुकाराम खंडागळे. मी गेल्या 87-88 सालापासून आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्यासोबत यांच्या पक्षामध्ये काम करत होतो आणि आमच्या विभागातले जे आमचे सपूरचे अंधेरीचे आणि सिद्धार्थ पवार यांच्या खांद्याला खांद्या लावून काम केलं. 12-15 वर्षा अगोदर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महासचिव झालो. त्याच्यामध्ये राजकारण थोडंसं निवडणुकीमध्ये तिकीटचं याच्यामध्ये मी थोडासा नाराज झालो. परिवारामध्ये छोटी मोठी भांडणं होत असतात. त्याच्यामध्ये मी थोडा नाराज झालो आणि थोडा बाहेर पडलो. पण बाहेर पडल्यानंतर जो मला अनुभव मिळाला तो मी तुमच्यासमोर सांगू शकत नाही. आणि म्हणून मी पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि संघर्ष नायक जे पक्ष चालवणारे संघर्ष नायक आदरणीय आठवले साहेब यांच्याकडे मी पुन्हा आलो आणि त्यांनी मला मोस्ट वेलकम केलं आणि आज मी तुमच्या समोर उपस्थित आहे. आणि रिपब्लिकन सेना सोडून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये आज मी प्रवेश करतोय. धन्यवाद. आता ते महिलांचं जे आरक्षण आहे, एक तर महिलांचं आरक्षण देण्यासाठी अनेक वेळेला प्रयत्न झाला होता आणि एकदा मनमोहन सिंग यांचं सरकार असताना मी संसदेमध्ये होतो आणि त्यावेळेला जो बिलाचा ड्राफ्ट आहे हा ड्राफ्ट समाजवादी पक्षाच्या लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाच्या खासदारांनी तो ड्राफ्ट फाडला होता. त्याचं म्हणणं असं होतं की ओबीसी नाही द्या, ओबीसीना द्या, तर ओबीसीना जोपर्यंत आरक्षण पॉलिटिकल देण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांच्या महिलांना आरक्षण मिळणं अशक्य आहे. तर त्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या महिलांना आरक्षण महिला म्हणजे SC/STलाच पॉलिटिकल आरक्षण देण्याचा निर्णय आहे लोकसभा निवडणुकीमध्ये. आता हे जे बिल आहे हे बिल 2023 मध्ये सर्व पक्षांच्या एकमताने विरोधकांच्या सहकार्याने हे बिल पास झालं होतं आणि नरेंद्र मोदी सरकारचा नवीन संसद भवनामध्ये स्पेशल अधिवेशन घेऊन हा निर्णय घेताना सगळ्या पक्षाने आम्हाला सगळ्यांनी गेलो होतो, काँग्रेस तसंही. आणि हे बिल एकमताने समज झालं होतं. आता बिल आणण्याचं कारण हे होतं की जर आता बिल आणलं नाही तर 29ला इलेक्शन लागू होणार नाही. आणि डिलिमिटेशन हे सोबत बिल यासाठी आणलं होतं की 40-50 वर्षानंतर जागा वाढल्या पाहिजे. एवढी मोठी मतदारसंघ अगोदर आपल्याला सांगितलं की एवढी मोठी मतदारसंघ आहे. तर डिलिमिटेशन जे आहे ते काही नॉर्थच्या जागा वाढवण्यासाठी डिलिमिटेशन नव्हतं. तर प्रत्येक राज्याच्या जागांमध्ये 33% वाढ म्हणजे आता 543 जागा ज्या आहेत आपल्या पार्लमेंटमध्ये 545 जागा आहेत. त्यामधल्या 2 अँग्लो इंटेलिजन्स जागा असतात अपॉइंटेड आणि 543 जागा या इलेक्टेड असतात. तर आता इलेक्टेड जर 543 असतील तर त्याच्यामध्ये 1/3 म्हणजे 181 जागा महिलांसाठी मिळू शकतात. पण सरकारने विचार केला की एवढ्या वर्षानंतर पॉप्युलेशन वाढलेलं आहे, मतदारसंघ फार मोठी झालेली आहे आणि पार्लमेंटमध्ये सुद्धा पुढचा 100 वर्षाचा विचार करू पार्लमेंट सुद्धा मोठं बांधलेलं आहे, हाऊस बांधलेलं आहे. तर म्हणून आता या महिलांच्या आरक्षणाचा बिल पास झालेच होतं. पण महिलांसाठी जागा वाढवायच्या की किती? महिलांसाठी 273 जागा वाढवण्याचं हे बिल होतं आणि त्या 273 जागा ज्या आहेत त्या 543 मध्ये उपलब्ध झाल्या की जागा होतात 816 जागा होता. तर आता 816 होता. तर प्रत्येक राज्यामध्ये आता जेवढ्या जागा आहे त्याच्यामध्ये 33% वाढ करण्याचं हे बिल होतं. म्हणजे आता नॉर्थच्या जागा वाढणार असे जो अफवा पसरवण्यात आली, पण नॉर्थ मध्ये आता जागा जास्त आहेतच.
त्याच्यामध्ये 33% वाढ होणार होती आणि साऊथ मध्ये ज्या जागा आहे त्याच्यामध्ये सुद्धा 33% वाढ होणार होती. महाराष्ट्रामध्ये जे आता 48 जागा आहे त्याच्यामध्ये वाढ होणार होती. तर हे बिल असं होतं, पण विरोधकांना हे बिल फेल करायचं होतं. विरोधकांना महिलांना आरक्षण मिळालं तर मोदींचा मोठा फायदा होईल अशा पद्धतीची त्यांची थिंकिंग होतं. आणि एका बाजूला म्हणायचं की आमचा महिला आरक्षणाला विरोध नाही, आम्हीच पाठिंबा दिला होता, पण हे लिमिट आणलं अशा पद्धतीचं म्हणणं त्यांचं होतं. तर मला असं वाटतं की जागा वाढणं तर आवश्यक होतं. जागा वाढल्या तर काय BJPचा एकट्याचा फायदा होण्याचं थोडंच आहे. जागा वाढल्या तर लोकशाहीमध्ये तुम्हाला आता मागच्या 24च्या निवडणुकीमध्ये आमचं मोठं नुकसान झालेलं आहे. आमच्या जागा फार कमी आल्या. तर आम्ही काय असं म्हटलं नाही बा EVM मशीन खराब होती, या लोकांसोबत शूटिंग केलेलं आहे असं काही म्हटलं नाही. आम्ही हेच म्हटलं होतं की आणि संविधानाचा निगेटिव्ह प्रचार केला आणि आरक्षण जाणार आहे आणि बाबासाहेबांचं संविधान बदलणार आहे अशा पद्धतीचे अफवा पसरवून त्यांनी जागा वाढवून घेण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून राहुल गांधी पहिल्यांदा 10 वर्षानंतर ते विरोधी पक्षनेते झालेले आहे. काँग्रेसला आता 99 जागा मिळालेली आहे. ठीक आहे, तर म्हणून या लोकांनी जाणीवपूर्वक मोदींचा फायदा होऊ नये म्हणून त्यांनी हे बिल जे आहे ते उपक्रम लावलेलं आहे आणि त्याचा मी निषेध मैदानावरती फार मोठा अन्याय झालेला आहे. आणि आता 229 मध्ये जोपर्यंत हे बिल 2/3 मेजॉरिटी पास होत नाही, फक्त 54 मतं आम्हाला कमी पडली. आमच्याकडे 298 आम्हाला मतं मिळाली आणि अपोजिशनला विरोध करणाऱ्यांना 230 मतं मिळाली. अजून 54 मतं जर मिळाली असती तर 2/3 मेजॉरिटीने बिल पास होऊ शकलं असतं. म्हणजे मोठे पक्ष होते का काँग्रेस पक्ष, नंतर समाजवादी पक्ष, जनता पक्ष आणि DMK जो आहे स्टालिनचा, हे मोठे पक्ष होते. या मोठ्या पक्षांनी ठरवलं की हे बिल पास होऊ द्यायचं नाही आणि त्यामुळे बिल फेल झालेलं आहे. आता जोपर्यंत 2/3 मेजॉरिटी मिळत नाही त्यामुळे आम्हाला पुढच्या निवडणुकीमध्ये जाताना महिलांना सांगावं लागणार आहे की तुम्हाला जर आरक्षण पाहिजे असेल तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या, आम्हाला 2/3 मेजॉरिटी द्या, हे आम्हाला महिलांना सांगावं लागेल आणि महिला नक्की आमच्या बाजूने उभ्या राहतील असा आम्हाला विश्वास आहे. रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन सेनेचे मुंबई अध्यक्ष प्रकाश खंडागले यांचं रिपब्लिकन पक्षामध्ये स्वागत करत आहे. आठवले साहेब त्यांना आपलं पक्षाचं जे त्यांचं स्वागत करते. त्यानंतर त्यानंतर सादिक शेख, मुंबई प्रदेश महाराष्ट्राचे सादिक शेख आणि त्यांची टीम. त्याच्यानंतर युसुफ महबूब शेख, रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष युसुफ महबूब शेख, युसुफ महबूब शेख आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे उत्तर जिल्हा अध्यक्ष अनवर शेख खान, अंबोली विधानसभा मुंबई. मोहम्मद हुसेन शेख, कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडी. त्यानंतर रिपब्लिकन सेना मुंबई संघटक निविदेता शेलार, पुष्पा बल्लाल. त्यानंतर फिरोज शेख, अंधेरी तालुका अध्यक्ष रिपब्लिकन सेनेचे. त्यामध्ये रोहित प्रकाश खंडागळे आणि पुढे या. रोहित प्रकाश खंडागळे इकडे रोहित प्रकाश खंडागळे, सुनीता लेनी, देवी नपुसा, संजय संकट, समीर खोते, माता नायकाडी, सुनील गायकवाड, एकनाथ देसाई, दिनेश रोकडे, आदित्य कांबळे, विकास कवळे, नवीन सेवा कार्यकर्ते नरेश हरे, सलीम शेख, उपाध्यक्ष